नको रे मना मच्छरू दंभ भारू, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. नमस्ते मुलांनो, आज आपण वाक्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पाहणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला पाहायचं आहे वाक्य म्हणजे काय. याच्या आधी आपण पाहिलेलं आहे मुलांनो, शब्द म्हणजे काय आणि शब्दांच्या 8 जाती या आपण पाहिलेल्या आहेत. तर मुळाक्षरे आधी आपण पाहिली, त्याच्यानंतर मुळाक्षरांमध्ये आपण स्वर व्यंजन पाहिले, त्याच्यानंतर आपण शब्द पाहिले, शब्दांच्या 8 जाती पाहिल्या आणि आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. तर सगळ्यात आधी वाक्य कशास म्हणायचे, वाक्य म्हणजे काय. तर इथे मुलांना दिलेला आहे अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. पण केवळ अर्थपूर्ण शब्दांचा समूह असेल तर त्याला वाक्य म्हणून चालेल का? कारण तुम्हाला माहितीये की वाक्यामध्ये रचना पण योग्य हवी, हो की नाही. म्हणजे जे शब्द आहेत ते कर्ता, कर्म आणि क्रियापद ही आपली वाक्याची रचना आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. मग जर कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद म्हणजे सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस व्हर्ब, हे काय आहे, आपलं मराठीचं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, म्हणजे वाक्य रचना आहे. या रचनेप्रमाणेच आपल्याला क्रम लावला पाहिजे, तरच त्या अर्थपूर्ण शब्दांचा समूह असेल तो योग्य क्रमाने लावला तरच त्याला वाक्य म्हणता येऊ शकेल. आणि म्हणून वाक्याची व्याख्या आपण काय करू शकतो, अर्थपूर्ण शब्दांच्या क्रमबद्ध रचनेला वाक्य असे म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या क्रमबद्ध रचनेला वाक्य असे म्हणतात. आता वाक्याचे 2 भाग असतात मुलांनो. जे काही वाक्य असेल त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे उद्देश आणि दुसरं म्हणजे विधेय. ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात आणि जे सांगायचे त्याला विधेय म्हणतात. उद्देश म्हणजे काय, ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात आणि जे सांगायचे त्याला विधेय म्हणतात. उदाहरणार्थ पहा, इथे मुले खेळतात, इथे मुले खेळतात. तर मुले हे काय आहे, ज्याच्या विषयी सांगायचंय म्हणजे मुलांविषयी सांगायचं आहे म्हणजे ते उद्देश आहे. आणि खेळतात हे काय आहे, विधेय आहे. इथे मुले हे काय आहे, उद्देश आहे आणि खेळतात हे काय आहे, विधेय आहे. कारण मुलांविषयी सांगितले म्हणून ते उद्देश आहे आणि त्यांच्या विषयी काय सांगितलंय तर ते खेळतात म्हणून ते आहे विधेय. म्हणजेच वाक्य म्हणजे काय आपण पाहिलं, वाक्याचे 2 भाग असतात असं आपण म्हटल्या, प्रकार नाही, प्रकार वेगळे. वाक्याचे 2 भाग केले जातात, विभागलं जातं वाक्य. कशामध्ये विभागलं जातं, कशात त्याचे 2 भाग केले जातात, तर उद्देश आणि विधेय. मग ज्याच्या विषयी सांगितलंय त्याला म्हणायचं उद्देश आणि जे सांगितलंय त्याला म्हणायचं विधेय. आता पुढील वाक्य वाचा. आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात. पहा काय सांगितलेलं आहे, आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात. इथं तुम्हाला हे कळालेलं आहे की मुले उद्देश आहे, खेळतात हे विधेय आहे. पण आणखी काही शब्द इथं दिलेले आहेत. मग पहा, उद्देशाविषयी अधिक माहिती कोणत्या शब्दांनी दिलेली आहे, आमच्या गावची. नंतर विधेयाविषयी अधिक माहिती कोणत्या शब्दांनी दिलेली आहे, रोज मैदानात. म्हणजेच इथं फक्त उद्देश आणि विधेयच आलेलं नाहीये वाक्यामध्ये, तर या उद्देशाविषयी अधिक माहिती, विशेष माहिती, जास्तीची माहिती इथं दिलेली आहे आणि शिवाय विधेयाविषयी सुद्धा अधिक माहिती, जास्तीची माहिती इथं दिलेली आहे. आणि म्हणून उद्देशाविषयीच्या अधिक माहितीला काय म्हणायचं, उद्देश विस्तार असे म्हणतात. आणि विधेयाविषयीच्या अधिक माहितीला काय म्हणतात, विधेय विस्तार असे म्हणतात. आलं लक्षात. उद्देशाविषयीची जी अधिक माहिती दिलेली असते त्याला म्हणायचं उद्देश विस्तार आणि विधेयाविषयी जी अधिक माहिती दिलेली असते त्याला म्हणायचं विधेय विस्तार. म्हणून आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात. या ठिकाणी पहा,
आमच्या गावची मुले रोज मैदानात खेळतात. इथे मुले हे उद्देश आहे, खेळतात हे विधेय आहे. आमच्या गावची हे उद्देश विस्तार आहे. तर रोज मैदानात हे काय आहे, विधेय विस्तार आहे. आलं लक्षात? मुले उद्देश, त्याच्याविषयीची विशेष माहिती देणारा शब्द आमच्या गावची म्हणून ते उद्देश विस्तार आहे. तर खेळतात हे विधेय आहे आणि त्याच्याविषयीची विशेष माहिती देणारा शब्द किंवा विशेष माहिती, अधिक माहिती, जास्तीची माहिती देणारा शब्द आहे रोज मैदानात, म्हणून तो आहे विधेय विस्तार. आलं लक्षात? म्हणजेच विधेयाचा त्या शब्दांनी विस्तार केलेला आहे. इकडे उद्देशाविषयीचा विस्तार केलेला आहे, आणखी माहिती त्याच्याबद्दलची आपल्याला मिळते आहे, म्हणून विस्तार म्हटलेला आहे. म्हणजे वाक्य म्हणजे काय, इथे आपण काय काय पाहिलेलं आहे आता. अर्थपूर्ण शब्दांच्या क्रमबद्ध रचनेला वाक्य असे म्हणतात. वाक्य दोन भागांमध्ये विभागलेलं असतं, एक म्हणजे उद्देश आणि दुसरं म्हणजे विधेय. याच्यामध्ये ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात, जे सांगायचे आहे त्याला विधेय म्हणतात. उद्देशाविषयीची अधिक माहिती दिलेली असेल त्यांना उद्देश विस्तार म्हणतात. विधेय विषयक जर अधिक माहिती दिलेली असेल तर त्याला विधेय विस्तार असे म्हणतात. आलं लक्षात? आता पुढे पहा, वाक्यांचे प्रकार आपण पाहतो आहोत. आता वाक्यांच्या अर्थांवरून वाक्यांचे 4 प्रकार आहेत. मुलांनो, वाक्यांचे जे प्रकार करण्यात आलेले आहेत ते अर्थांवरून 4 प्रकार केलेले आहेत आणि रचनेवरून 3 प्रकार आपल्याला शिकायला आहेत. मग तुमचा गोंधळ उडू नये याच्यासाठी आपण फर्स्ट टर्म साठी वाक्यांच्या अर्थांवरून वाक्यांचे 4 प्रकार घेणार आहोत आणि सेकंड टर्म मध्ये आपण वाक्याच्या रचनेवरून वाक्यांचे जे 3 प्रकार तुम्हाला दिलेले आहेत ते घेणार आहोत. म्हणजे फर्स्ट टर्म साठी अर्थानुसार प्रकार आहेत वाक्यांचे, तर सेकंड टर्म साठी तुम्हाला रचनेनुसार प्रकार आहेत. मग ते आपण सेकंड टर्म मध्ये शिकूयात. आता जे आहे तुम्हाला फर्स्ट टर्मला ते अर्थावरून प्रकार घेणार आहोत ते आपण आता शिकवतो आहोत. आता पहा, वाक्यांचे प्रकार. वाक्यांच्या अर्थांवरून वाक्यांचे 4 प्रकार आहेत. एक म्हणजे विधानार्थी वाक्य, 2 म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, 3 आज्ञार्थी वाक्य आणि 4 उद्गारवाचक वाक्य. इथं उद्गारवाचक लिहिलेले मुलांनो, पण उद्गारार्थी वाक्य म्हणा याला. जर अर्थानुसार प्रकार आहे तर विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य तुम्ही म्हणू शकता, पण अर्थानुसार प्रकारे म्हणून मला असं वाटतं की इथे सुद्धा तुम्ही उद्गारार्थी वाक्यच म्हटलेलं योग्य आहे. आता इथे पहिला प्रकार जो आहे तो पहा, विधानार्थी वाक्य. आणि मुळात मुलांनो, हे वाक्यांचे प्रकार जर तुम्हाला लक्षात घ्यायचे असतील त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. पहा, विधानार्थी विधान आहे, प्रश्नार्थी प्रश्न आहे, आज्ञार्थी आज्ञा आहे आणि उद्गारार्थी भावनांची किंवा इच्छांची तीव्रता आहे. त्याच्यासाठी जो आपण उद्गार काढतो अचानकपणे मुखातून तर त्याला उद्गारवाचक म्हटलेलं आहे, उद्गारार्थी म्हटलेलं आहे. म्हणजे मुखावाटे निघणारे उद्गार. तर पण ते कोणत्या परिस्थितीमध्ये, जेव्हा भावना तीव्र असतील त्यावेळेस निघालेले जे उद्गार असतात आणि ज्याच्यानंतर आपण उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं ते उद्गारार्थी वाक्य. म्हणजेच यांच्या नावांमध्येच याचा अर्थ आहे, त्यामुळे तुम्हाला ओळखणं हे सोपं जाऊ शकतं. त्या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवा. आता इथे पहा, विधानार्थी वाक्य. आता पुढील वाक्य नीट वाचा. समीर दररोज शाळेत जातो. मी नियमित व्यायाम करतो. माहितीपर आहे, विधान केलेलं आहे. वरील वाक्यात केवळ विधाने स्टेटमेंट्स केले आहेत, म्हणून अशा वाक्यांना विधानार्थी वाक्ये म्हणतात. की ज्या वाक्यामध्ये केवळ एखादं विधान केलेलं असतं, माहितीपर माहिती म्हणून दिलेलं असतं ते वाक्य, त्या अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, विधानार्थी वाक्य असं म्हणायचं. आता पुढे पहा, प्रश्नार्थी वाक्य. आणि मुलांनो, विधानार्थी वाक्यानंतर पूर्ण विराम द्यायचा, हे महत्वाचं आहे. कारण याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वाक्य रूपांतर हा प्रकार शिकायचा आहे तेव्हा तुम्हाला ही म्हणजे गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे की वाक्यानंतर काय द्यायचं. तर विधानार्थी वाक्य असेल तर त्याच्यानंतर पूर्ण विराम येतो. प्रश्नार्थी वाक्य असेल तर इथे पहा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तर योग्य ते विराम चिन्ह त्या त्या प्रकारानुसार तुम्ही द्यायला हवं, तरच तुम्हाला गुण मिळतील, अन्यथा गुण कापले जातील. आता पहा, पुढील वाक्य नीट वाचा. सायली सहलीला जाणार आहे का? तुझ्या घरात किती माणसे आहेत? याच्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे. वरील वाक्यात केवळ प्रश्न क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणून अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्ये म्हणतात.
प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यामध्ये केवळ प्रश्न विचारलेला असतो, क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि नंतर प्रश्नचिन्ह दिलेलं असतं, म्हणून अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात. यानंतर पहा आज्ञार्थी वाक्य. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य. मुलांना याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य म्हणजे फक्त आज्ञाच दिलेली असते अशातला भाग नाही, तर मी प्रत्येकाचं तुम्हाला इथे 5 प्रकारे हा कसं काय आज्ञार्थी वाक्य होऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणून इथं मी तुम्हाला हे दिलेलं आहे. शक्यतो जिथे आज्ञा दिलेली आहे ते वाक्य तुम्ही पटकन आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखू शकता, पण आणखीन सुद्धा आज्ञार्थी वाक्यामध्ये काय काय असतं त्याच्यासाठी म्हणून मी सविस्तर हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे कितीही अवघड याच्यावरती वाक्य विचारलं तरी तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. आता पुढील वाक्य नीट वाचा. मुलांनो शिस्त पाळा. इथं काय दिलेली आहे? आज्ञा दिलेली आहे, ऑर्डर. आदेश दिलेला आहे. देवा मला चांगली बुद्धी दे. या वाक्यात काय केलेलं आहे? प्रार्थना केलेली आहे देवापाशी की मला चांगली बुद्धी दे देवा. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो. या वाक्यामध्ये काय आहे? आशीर्वाद दिलेला आहे, वर दिलेला आहे, ब्लेसिंग्स दिलेले आहेत. सरोज कृपया मला वही दे. कृपया हा शब्द काय दर्शवतो? विनंती, रिक्वेस्ट केलेली आहे. आणि समाजाचे नेहमी भले करा. या वाक्यात तुम्हाला काय दिसतो आहे? उपदेश. उपदेश केलेला आहे की समाजाचं नेहमी भले करा. पण वाक्यांमध्ये एक साधर्म्य दिसते पहा. मुलांनो शिस्त पाळा. देवा मला चांगली बुद्धी दे. तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो. सरोज कृपया मला वही दे. समाजाचे नेहमी भले करा. याच्यातून तुम्हाला काय दिसते आहे? आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, विनंती, उपदेश. मग अशा वाक्यांना काय म्हणायचं? आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्याची व्याख्या काय करू शकतो आपण? आता इथे पहा, वरील वाक्यात क्रियापदांवरून आज्ञा करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्ये म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणजे केवळ आज्ञाच नाही, तर तिथे आज्ञा असेल, विनंती असेल, प्रार्थना असेल, आशीर्वाद असेल किंवा उपदेश असेल. हे करा, ते पाळा, हे दे, ते मिळो असं असलं पाहिजे. पण सरळ साधं जर माहितीपर विधान असेल तर मग त्याला मात्र तुम्ही काय म्हणाल? विधानार्थी वाक्य म्हणाल, हो की नाही? मग ज्या वाक्यातील क्रियापदांवरून आज्ञा करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता चौथा प्रकार आहे मुलांनो उद्गारार्थी वाक्य. इथे पण कंसात दिलेले पहा उद्गारवाचक, पण तुम्ही लिहिताना मात्र परीक्षेत उद्गारार्थी वाक्यच लिहा. पुढील वाक्य नीट वाचा. हा हा किती सुंदर दृश्य आहे हे. आनंद दर्शक भावना आहे पहा. आनंद झालेला आहे आणि तो दर्शक म्हणजे दाखवणे. आनंद दाखवताना हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, एक्सक्लेमेटरी मार्क. अरे रे धावताना पडला तो. शोक दर्शक भावना. दर्शक म्हणजे दाखवणे, शोक म्हणजे दुःख. दुःख दाखवलंय की अरे तो पडला याचा याला वाईट वाटलंय, दुःख झालंय, शोक वाटलाय, म्हणून ती भावना व्यक्त केलेली आहे अरे रे शब्दातून. शाबास, जिंकलास तू. प्रशंसा दर्शक भावना. इथे कुठली भावना आहे? प्रशंसा म्हणजे स्तुती दाखवायची आहे, त्या मुलाची प्रशंसा करायची आहे म्हणून शाबास शब्द वापरला आणि त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. मी पक्षी झालो तर. तीव्र इच्छा आहे पहा त्या मुलाच्या मनामध्ये की मी पक्षी झालो तर काय काय करेन आणि काय करणार नाही, इतका तो उत्सुक आहे सांगण्यासाठी, म्हणून तीव्र इच्छा आहे त्याच्या मनातली ती. आणि म्हणून मग मी पक्षी झालो तर असं म्हणून पुढे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. तेव्हा हे वाक्य सुद्धा काय आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. मग असा आनंद आहे, शोक आहे, प्रशंसा आहे, तीव्र इच्छा आहेत, या ज्या काही मानवी भावना आहेत ज्या तीव्र स्वरूपात असतात, मानवी भावना किंवा इच्छा, तर या जेव्हा तीव्र स्वरूपामध्ये असतात तेव्हा त्याच्या मुखातून काही उद्गार बाहेर पडत असतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? उद्गारार्थी वाक्य. आता पहा, वरील वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारांतून व्यक्त झाल्या आहेत अशा वाक्यांना उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. आता पुढे पहा मुलांनो, हे 4 प्रकार तुमच्या लक्षात आले असतील. वाक्याचे अर्थानुसार 4 प्रकार आहेत: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यानंतर पूर्ण विराम येतो.
त्याच्यानंतर प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतं, प्रश्न विचारलेला असतो आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये पूर्णविराम असतो, तर उद्गारार्थी वाक्यामध्ये मात्र उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं, एक्सक्लेमेटरी मार्क असतो. आता पहा, प्रत्येक वाक्य जे आहे ते मुलांनो एकतर पॉझिटिव्ह असतं किंवा निगेटिव्ह असतं आणि म्हणून ही चारही जी वाक्यांचे प्रकार आहेत ते आणखी दोन भागामध्ये विभागले जातात, ते म्हणजे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. कारण तुम्हाला नंतर वाक्य रूपांतर आहे मुलांनो, जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे त्याचं निगेटिव्ह करायचंय, जे निगेटिव्ह आहे त्याचं पॉझिटिव्ह करायचंय, होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी करायचंय, वाक्याचा अर्थ बदलू न देता. तर ते आपण वाक्य रूपांतर मध्ये नंतर शिकणारच आहोत, पण त्यासाठी आधी होकारार्थी वाक्य काय असतं, नकारार्थी वाक्य काय असतं हे तुम्हाला कळायला हवं. तर अर्थानुसार वाक्यांचे प्रकार आहेत चारच. कुठले? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, हे चार अर्थानुसार प्रकार आहेत तुम्हाला. पण हे प्रत्येक वाक्य जे आहे ते एकतर होकारार्थी असतं किंवा नकारार्थी असतं. मग ज्या वाक्यात होकार असतो, येस म्हटलेलं असतं, त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात, पॉझिटिव्ह सेंटेन्स. मी शाळेला जातो, राजू आंबा खातो, गीता गाणे गाते, कविता पुस्तक वाचते. आता या सगळ्यांमधून तुम्हाला होकार दिसतो आहे, मग हे होकारार्थी वाक्य आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, म्हणजे दुसऱ्या ज्या विभागामध्ये विभागले जातात हे वाक्याचे प्रकार, तो म्हणजे नकारार्थी वाक्य. मग नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स, ज्या वाक्यात नकार दर्शवलेला असतो, नो म्हटलेलं असतं, त्यास दर्शवलेला असतो म्हणजे दाखवलेला असतो, त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये नकार दाखवलेला आहे, नो म्हटलेला आहे, त्याला काय म्हणायचं? नकारार्थी वाक्य. उदाहरणार्थ, मीनाला पोहता येत नाही, संगीताला आता बरे वाटत नाही, त्याने माझे काम ऐकले नाही, सकाळी तो तेथे नव्हता. आता पहा, इथे पहिल्यापासून ते चौथ्या वाक्यापर्यंत नाही 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 नव्हता, याच्यातून काय दिसतंय? नकार दिसतोय. आणि म्हणून या वाक्यांना काय म्हणायचं? नकारार्थी वाक्य असे म्हणतात. आलं लक्षात मुलांनो? आज आपण शिकलेलो आहोत वाक्य म्हणजे काय, वाक्याचे उद्देश आणि विधेय असे दोन भागामध्ये ते विभागलेलं असतं. वाक्य रचना कशी आहे मराठीची? कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद. कधी कधी मुलांनो कर्ता आणि क्रियापद यानं सुद्धा वाक्य पूर्ण होतं. जे आपण क्रियापदाच्या वेळेस पण शिकलेलो होतो. म्हणजेच काय? मी धावतो, कर्ता आणि क्रियापद, वाक्य पूर्ण झालेलं आहे. मग कधी कधी कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद असतं वाक्याची रचना, किंवा कधी कधी कर्ता अधिक क्रियापदाने सुद्धा वाक्य पूर्ण होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं अर्थानुसार वाक्यांचे प्रकार आहेत चार. ते चारही प्रकार आपण घेतले. हे चारही प्रकार जे आहेत ते एकतर होकारार्थी असतात किंवा नकारार्थी असतात. मग होकारार्थी म्हणजे काय, नकारार्थी म्हणजे काय, ते आपण पाहिलं आणि प्रत्येक प्रकाराची उदाहरणं आपण इथे पाहिलेली आहेत. यावरून मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना वाक्य आणि वाक्याचे प्रकार समजले असावेत. आता मुलांनो, तुमच्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये जिथे कुठे वाक्याबद्दलचे प्रश्न असतील ते सगळे तुम्ही सोडवायचे आहेत. व्याकरणाच्या पुस्तकातले असतील तर ते त्या पुस्तकात सोडवा, आणि जर पाठ्यपुस्तकात म्हणजे टेक्स्टबुक खाली दिलेले असतील तर ते क्लासवर्क मध्ये, CW मध्ये, वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल, उदाहरणं सोडवाल, तसं तसं तुमचे व्याकरणाचे घटक जे आहेत ते चांगले पक्के होत जातील. आलं लक्षात? ठीक आहे, धन्यवाद.